गुड मॉर्निंग ऑल डिअर स्टुडंट्स. आज आपण नाडी यंत्रापैकी एक यंत्र म्हणजेच कॅथेटर हे बघणार आहोत. तर ह्या नाडी यंत्रातला एक प्रकार आहे. हे जे यंत्र आहे किंवा याला आपण कॅथेटर म्हणतो. कॅथेटर म्हणजे काय तर तुम्ही बघताच की इट इज अ ट्युब्युलर स्ट्रक्चर. ही एक ट्यूब आहे आणि नाडी यंत्र म्हणजेच काय तर जे सगळे यंत्र हे ट्युब्युलर स्ट्रक्चरमध्ये असतात त्याचा समावेश हा नाडी यंत्रामध्ये केलेला असतो. तर आज आपण हे सिम्पल रबर कॅथेटर आहे याचा आयडेंटिफिकेशन आणि याचा यूज कसा होतो, याचा वापर कसा केला जातो मेडिकल फील्डमध्ये ते बघणार आहोत. तर व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ कॅथेटर? कॅथेटर इट इज अ हॉलो ट्यूब mostly flexible and with opening at both ends. It is known as catheter. कॅथेटर म्हणजे काय ते एक ट्युब्युलर स्ट्रक्चर, फ्लेक्झिबल असते, मोस्टली फ्लेक्झिबल असते. नॉट नेसेसरी की 100% प्रत्येक वेळेस फ्लेक्झिबलच असायला पाहिजे. कारण बरेचसे एक कॅथेटर आहे की समजा मेटल कॅथेटरचा जो समावेश आहे तो आपण जरी नाडीयंत्रामध्ये करत असलो तरी मेटल कॅथेटर इट इज नॉट फ्लेक्झिबल. आणि म्हणून मोस्टली शब्द हा तिथे वापरणं योग्य ठरेल की जरी जास्तीत जास्त प्रमाणात कॅथेटर्स हे फ्लेक्झिबल असले तरी 0.1% किंवा 1% असेच इन्स्ट्रुमेंट्स आहेत की ते इवन इफ दे आर इन ट्युब्युलर स्ट्रक्चर दे आर नॉट फ्लेक्झिबल. तर कॅथेटर हे फ्लेक्झिबल असतं, दोन्ही एंडिंग्सला ओपन असतं. हे जे टीप आहे, टीपच्या जस्ट बिहाइंड एक होल दिसतं. इट इज फॉर ड्रेनेज ऑफ युरिन. आणि समोरचं टीप हे जरी क्लोज असलं तरी हे ओपन इथे या ट्यूबला केलेलं आहे. आणि हा जो एक एंड आहे टू कनेक्ट ऑर टू ड्रेन फ्रॉम आउटसाईड द युरिन. हे किडनी ट्रेमध्ये हा पार्ट ठेवल्यानंतर ह्या एंडमधून किडनी ट्रेमध्ये युरिन ही कलेक्ट केल्या जाते. तर दिस इज द आयडेंटिफिकेशन ऑफ कॅथेटर. कॅथेटरचं मटेरियल कुठलं तर इट इज मेड अप ऑफ रबर मटेरियल. हे जे कॅथेटर आहे वेगवेगळ्या प्रकारचे कॅथेटर्स आहेत ते वेगवेगळ्या मटेरियल्सनी बनलेले आहे. पण सिम्पल रबर कॅथेटर जे आहे हे रबर या मटेरियलनी बनलेलं असतं. त्याच्याशिवाय ह्याच्यामध्ये एक लीड ऑक्साईड हे कंटेंट असतं बनवताना या रबरमध्ये मिक्स केलेलं, जेणेकरून इट शुड बी रेडिओ ओपेक. रेडिओ ओपेक हे असतं की जेव्हा केव्हा एक्सरे काढायचा असतो कॅथेटरायझेशन नंतर तेव्हा याचा वापर हा केला जाऊ शकतो. कॅथेटरची लांबी ही जवळपास 37.5 सेंटीमीटर ही असते आणि ह्याची जी जाडी असते या जाडीनुसार 3 ते 12 नंबरपर्यंत वेगवेगळ्या डायमीटरचे कॅथेटर्स सिम्पल रबर कॅथेटर्स हे अवेलेबल आहेत. तरी मोस्टली 8 नंबरचं कॅथेटर आणि 10 नंबरचं कॅथेटर हे यूज केलं जातं. आता हे जे कॅथेटर मी तुम्हाला दाखवत आहे हे 8 नंबरचं कॅथेटर आहे. याची जी जाडी आहे 8 नंबरचं हे कॅथेटर आहे. तर व्हॉट आर द इंडिकेशन्स ऑफ कॅथेटरायझेशन? की कॅथेटरायझेशन तर हे पोलीस कॅथेटरायझेशननी सुद्धा केलं जातं, मेलकॉच कॅथेटरायझेशननी पण केलं जातं. पण सिम्पल रबर कॅथेटरायझेशन केव्हा करायचं, सिम्पल रबर कॅथेटरचा वापर केव्हा करायचा तर जेव्हा युरिन रिटेन्शन असतं आणि ब्लॅडर ही इव्हॅक्युएट करायची असते फॉर टेम्पररी यूज. म्हणजे किंवा लाँग टर्म यूजसाठी हे कॅथेटर वापरू शकत नाही, त्याच्यासाठी सेल्फ रिटेनिंग कॅथेटर्स हे वापरले जातात. दिस कॅथेटर इज नॉट सेल्फ रिटेनिंग ऑर वी कॅन सी दॅट इट इज नॉन रिटेनिंग कॅथेटर. हे रिटेन होऊन राहू शकत नाही. तुम्ही वन टाईम यूज करा आणि ते रिमूव्ह करा. अशा प्रकारे या कॅथेटरचा वापर हा केला जाऊ शकतो. जेव्हा पेल्विक एक्झामिनेशन फिमेल पेशंटमध्ये केलं जातं तर पेल्विक एक्झामिनेशन करताना त्याची ब्लॅडर ही एम्प्टी असणं आवश्यक आहे आणि अशा वेळेस हे सिम्पल रबर कॅथेटर इन्सर्ट करून ब्लॅडर ही इव्हॅक्युएट केली जाते किंवा एम्प्टी केली जाते आणि नंतर पेल्विक एक्झामिनेशन हे केले जातं. त्यानंतर रिटेन्शन ऑफ युरिन आणि अनयुरिया ह्याच्या 2 कंडिशन्स आहेत. ह्या 2 कंडिशनमध्ये किंवा ह्या 2 कंडिशनमध्ये डिफरन्शिएट करण्यासाठी सुद्धा बऱ्याचदा या सिम्पल रबर कॅथेटरचा वापर केला जातो. आता ते कसं तर त्याच्यासाठी पहिले रिटेन्शन ऑफ युरिन
काय आणि अनयुरिया काय, ह्या 2 कंडिशन तुम्हाला डिफरन्शिएट करता यायला पाहिजे. तर ह्या कंडिशन आपण डिफरन्शिएट कसा करायचा, तर अकॉर्डिंग टू क्लिनिकल फीचर्स जर बघितलं तर रिटेन्शन ऑफ युरिनमध्ये ब्लॅडरचा पार्ट किंवा सुप्राप्युबिक रिजन हा थोडासा डिस्टेंडेड झालेला दिसतो. डिझायर असते पेशंटला टू इव्हॅक्युएट द ब्लॅडर ऑर टू गो फॉर मिक्च्युरेशन. आणि इन अनयुरियाच्या कंडिशनमध्ये, इन कंडिशन ऑफ अनयुरिया, पेशंट डझंट हॅव एनी डिझायर ऑर एनी डिस्टेन्शन इन लोअर ॲब्डोमेन. तर हा एक लक्षणवाईज एक महत्त्वाचा फरक आपण समजू शकतो. जेव्हा एक्झामिनेशन करतो आपण पेशंटचं, तेव्हा जेव्हा रिटेन्शन ऑफ युरिन पेशंटमध्ये असतं तेव्हा ॲब्डोमिनल डिस्टेन्शन, लोअर ॲब्डोमिनल डिस्टेन्शन आपल्याला तिथे फील होतं. आणि इन केस ऑफ अनयुरिया देर इज नो ॲब्डोमिनल डिस्टेन्शन. तर हा सुद्धा एक महत्त्वाचा फरक आपल्याला ड्युरिंग एक्झामिनेशन हा समजला जाऊ शकतो. त्याच्यानंतर कॅथेटरायझेशन जेव्हा आपण करतो तेव्हा इन रिटेन्शन ऑफ युरिन, कॅथेटरायझेशन केल्यानंतर कॅथेटरमधनं युरिन ही पास होते, ब्लॅडर एम्प्टी होते आणि ब्लॅडर ही कम्प्लिटली इव्हॅक्युएट होते. बट इन केस ऑफ अनयुरिया देअर इज नो collection of urine in bladder and hence there is no evacuation of urine after catheterization. तर हा एक खूप महत्त्वाचे हे 3 फरक मी तुम्हाला जे सांगितले हे खूप महत्त्वाचे फरक आहे टू डिफरन्शिएट रिटेन्शन ऑफ युरिन अँड अनयुरिन. त्याच्यानंतर हे जे सिम्पल रबर कॅथेटर आहे हे जेव्हा केव्हा सिस्टोग्राफी करायची असते तर बिफोर सिस्टोग्राफी एक रेडिओ ओपेक डाय ह्या कॅथेटरमधनं इंजेक्ट केला जातो किंवा इंट्रोड्यूस केला जातो ब्लॅडरमध्ये आणि त्यानंतर सिस्टोग्राफी ही पेशंटची केल्या जाते. आणि एक महत्त्वाचा यूज म्हणजे की फक्त रिटेन्शन असताना किंवा ब्लॅडर इव्हॅक्युएट करण्यासाठीच त्याचा वापर केला जात नाही, तर इवन आफ्टर मिक्च्युरेशन प्रोसेस की पेशंट जेव्हा लघवी करून येतो त्यानंतर त्याच्या ब्लॅडरमध्ये रेसिड्युअल युरिन किती राहते हे बघण्यासाठी सुद्धा या सिम्पल रबर कॅथेटरचा वापर आपण करू शकतो. फॉर एक्झाम्पल इन केस ऑफ प्रोस्टेट, तर प्रोस्टेटच्या कंडिशनमध्ये रेसिड्युअल युरिन पेशंटमध्ये राहते किंवा ओल्ड एजमध्ये सुद्धा बरेचदा रेसिड्युअल युरिन ही राहते आफ्टर प्रोसेस ऑफ मिक्च्युरेशन. तर ही क्वांटिटी जाणून घेण्यासाठी या सिम्पल रबर कॅथेटरचा वापर आपण करू शकतो. तर सिम्पल रबर कॅथेटरायझेशन जेव्हा करायचं असतं तेव्हा तुम्हाला इन्स्ट्रुमेंट्स किंवा सपोर्टिव्ह इन्स्ट्रुमेंट्स काय काय लागणार. एकतर सिम्पल रबर कॅथेटर तर लागेलच, ह्याच्या व्यतिरिक्त पण हे स्टराईल असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला ग्लोव्ज लागतील, त्यानंतर एक लुब्रिकंट जेली लागेल आणि किडनी ट्रे लागेल टू कलेक्ट द इव्हॅक्युएटेड युरिन. तर हे इन्स्ट्रुमेंट्स तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर व्हॉट इज पेशंट्स पोझिशन ड्युरिंग धिस कॅथेटरायझेशन. हे सिम्पल रबर कॅथेटर जेव्हा केव्हा तुम्ही इंट्रोड्यूस करता तेव्हा इफ पेशंट इज मेल, supine position and legs should be separated. Preputial skin or glands in is hold with sterile gauze or sterile swab we can say. आणि स्टराईल स्वॅबमध्ये ग्लान्स पेनिस पकडल्यानंतर ते सॅव्लॉनने नीट क्लीन करायचं. त्याच्यानंतर लुब्रिकेटेड कॅथेटर हे ग्लान्स पेनिसमध्ये इंट्रोड्यूस करायचं. बरेचदा फॉर ॲनेस्थेटाइज इफेक्ट 5 to 10 ml झायलोकिन जेली ऑल्सो इंजेक्टेड इन टू द पेनिस थ्रू युरेथ्रा. त्याच्यानंतर इफ पेशंट इज फिमेल, नी फ्लेक्स्ड अँड सेपरेटेड, लेबिया मेजुरा हा लेफ्ट हँडमध्ये पकडून व्यवस्थित सेपरेट करायचा. आणि जो काही व्हल्वाचा पार्ट आहे आणि युरेथ्राचा पार्ट आहे आणि वजानाचा पार्ट आहे, जो व्हिज्युअलाइज पार्ट आहे तो सगळा सॅव्लॉन स्वॅबनी क्लीन करायचा. त्याच्यानंतर लुब्रिकेटेड सिम्पल रबर कॅथेटर शुड बी इन्सर्टेड इन टू द युरेथ्रा. आणि जोपर्यंत युरिन ही बाहेर तुम्हाला दिसत नाही येताना तोपर्यंत हे कॅथेटर यू हॅव टू इन्सर्ट इनवर्ड्स थ्रू युरेथ्रा अप टू द ब्लॅडर. आणि जेव्हा ह्या एंडमधून तुम्हाला युरिन ही बाहेर येताना दिसेल आणि कलेक्ट होईल किडनी ट्रेमध्ये, तेव्हा
व्यवस्थितपणे कॅथेटर हे आत गेलेलं आहे किंवा ब्लॅडरमध्ये इन्सर्ट झालेलं आहे असं समजायला हरकत नाही. पण हे कॅथेटर जेव्हा इन्सर्ट होतं ब्लॅडरमध्ये तेव्हा हा जो पार्ट किडनी ट्रेमध्ये ड्रेन होत आहे, तर ह्याची जी लेवल आहे ही युरिनमध्ये डीप होता कामा नये, की जेणेकरून क्रॉस फ्लो झाला नाही पाहिजे आणि किडनी ट्रेमधलं युरिन जे आहे ते रिव्हर्स फ्लो न होता रिव्हर्स ब्लॅडरमध्ये गेलं नाही पाहिजे, जेणेकरून तिथे इन्फेक्शन वगैरे होणार नाही. तर अशा प्रकारे काळजी घेणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर जेव्हा ब्लॅडर ही कम्प्लिटली इव्हॅक्युएट होईल त्यानंतर दिस कॅथेटर शुड बी क्लॅम्प्ड वेदर बाय मॅन्युअल ऑर बाय आर्टरी फोर्सेपने सुद्धा तुम्ही याला क्लॅम्प करू शकता. व्हॉट इज द पर्पज ऑफ क्लॅम्पिंग? टू अवॉइड द इन्सर्शन ऑर इंट्रोडक्शन ऑफ एअर इन टू द ब्लॅडर, की ह्या एंडमधनं ब्लॅडरमध्ये एकदा का युरिन इव्हॅक्युएट झाली तर हे जेव्हा हॉलो स्ट्रक्चर राहतं किंवा इथे कम्प्लिटली युरिन बाहेर आल्यानंतर एअर इंट्रोड्यूस होऊ नये म्हणून इथे क्लॅम्पिंग करून घेणं हे महत्त्वाचं असतं. तर हे दोन्ही प्रिकॉशन्स याच्यासाठी घेतले पाहिजे की इन्फेक्शन जे आहे हे कॅथेटरायझेशन नंतर इन्फेक्शन होता कामा नये आणि म्हणून ही प्रिकॉशन घेतली पाहिजे. तर ही प्रिकॉशन्स जर का आपण घेतली नाही किंवा जर अजून काही कंटॅमिनेशन्स तिथे फॉर्म झाले तर काय काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. तर सगळ्यात महत्त्वाचं कॉम्प्लिकेशन म्हणजे इन्फेक्शन, ते आपण आत्ता सांगितलेलं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं कॉम्प्लिकेशन म्हणजे इफ कॅथेटरायझेशन इज रिपीटेडली तुम्ही जर का कॅथेटरायझेशन करत आहे, हे कॅथेटर इंट्रोड्यूस करत आहे, तिथे ते मल्टिपल ट्रॉमा होण्याची शक्यता असते आणि त्यातूनच युरेथ्रल स्ट्रिक्चर हे फॉर्म झालेलं आपल्याला दिसून येतं. ह्याच्या व्यतिरिक्त तिथे जर का जखम झाली असेल, इंजुरी झाली असेल तर हिमॅच्युरियासारख्या कंडिशनसुद्धा तिथे आपल्याला दिसून येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं कॉम्प्लिकेशन म्हणजे ड्यू टू द इन्फेक्शन कॅथेटर फीवर ऑकर्स अँड टू प्रिव्हेंट इट यू हॅव टू प्रिस्क्राईब द अँटीबायोटिक्स फॉर अ रेग्युलर पिरियड. तर हे कॉम्प्लिकेशन्स आहेत की सिम्पल रबर कॅथेटर इंट्रोड्यूस केल्यानंतर कुठल्या कुठल्या प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला आढळून येऊ शकतात ते आपण बघितले. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे की ह्या कॅथेटरायझेशनचं स्टरिलायझेशन कसं करायचं. तर जेव्हा केव्हा यूज करायचं आहे तेव्हा हे स्टरिलाइज वापरायचं सांगितलेलं आहे आणि स्टरिलायझेशनसाठी तुम्ही याचं केमिकल स्टरलायझेशन हे करू शकता. केमिकल स्टरलायझेशन कशात करायचं तर सिडेक्स किंवा सॅव्हलॉनमध्ये तुम्ही हे डीप करून ठेवू शकता और बॉइलिंग वॉटरमध्ये अप टू 30 मिनिट्स जर तुम्ही ठेवलं तर हे चांगल्या प्रकारे स्टरलाइज होतं. आणि त्याचे साईड इफेक्ट आपण म्हणू की सारखं जर बॉइलिंग केलं तर त्याने हे मटेरियलसुद्धा डॅमेज होतं. त्याच्यामुळे एक ठराविक पिरियड किंवा ठराविक वेळास तुम्ही ते बॉईल करून स्टरलाइज करून घेऊ शकता. अदरवाईज इट विल गेट डॅमेज. तर हा महत्त्वाचा पार्ट किंवा एक महत्त्वाचं कॅथेटर आज आपण बघितलेलं आहे आणि याची माहिती घेतलेली आहे. प्रॅक्टिसमध्ये सुद्धा तुम्हाला या कॅथेटरचा बऱ्याचदा उपयोग होतो आणि म्हणून ह्याची माहिती घेणं आणि याच्याबद्दल याचं आयडेंटिफिकेशन, याची यूज, याची ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज, हाऊ टू इंट्रोड्यूस दिस कॅथेटर ह्या सगळ्या गोष्टी माहीत पाहिजे आणि हाऊ टू स्टरलाइज हे सुद्धा माहीत पाहिजे. कारण बरेचदा अचानक जेव्हा पेशंट येतो आणि ऑटोक्लोवचा ड्रम रेडी नसेल किंवा कॅथेटर तुमच्याकडे स्टरलाइज नसेल, अशा वेळेस रिटेन्शन युरिनचा जर का पेशंट आला तर तुम्ही काय करणार. तर हे कॅथेटर बॉईल करून तुम्ही यूज करू शकता किंवा सॅव्हलॉननी क्लीन करून सुद्धा तुम्ही या कॅथेटरचा वापर हा करू शकता. तर होप यू विल आयडेंटिफाईड प्रॉपरली धिस कॅथेटर whenever you have shown it and hope you will use it properly in your practice. Thank you very much.